नमस्कार. अत्यंत महत्त्वाची माहिती. शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असल्या कारणामुळे सरकारने नवीन जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्ग वळवण्याचे ठरवले आहे अशी बातम्या या समोर येत आहे. नेमकी या बातम्यामागचं सत्य काय आहे, सोबतच शेतकऱ्यांचा याला हा विरोध आहे, तर मग सरकारची यावर भूमिका आहे, किती पैसे शक्तीपीठ महामार्गासाठी शेतकऱ्यांना मिळणार आहे, सविस्तररित्या माहिती घेऊ. अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. आपण या व्हिडिओमध्ये दोन महत्त्वाचे मुद्दे पाहू. शक्तीपीठ महामार्गावरती सरकारची नेमकी भूमिका काय आहे, सोबतच नवीन जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्ग जाणार अशी जी माहिती समोर येत आहे त्यामागची नेमकी सत्य काय आहे, त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. शक्तीपीठ महामार्ग कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. या विरोध दर्शवण्यासाठी काँग्रेसचे विधान परिषदेतील गटाचे आमदार सतेज पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शेतात तिरंगा फडकवत शक्तीपीठ महामार्गाला कडाडून विरोध दर्शवला आहे. यामुळे हा विषय अधिकच गंभीर झाला आहे. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांचा असा तीव्र विरोध पाहता याच्यातून आपले अंग हे काढले आहे आणि यावर निर्णय हे मुख्यमंत्री घेतील असं ते म्हटले. तसंच त्यांनी शेतकऱ्यांचा विरोध हा महायुतीला परवडणार नाही, त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचण्याची सावध भूमिका ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली. सांगलीतील जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी आढावा बैठकीनंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार विशाल पाटील, आमदार सुरेश खाडे, सत्यजित देशमुख, जिल्हाधिकारी अशोक काकडे यांची उपस्थिती होती. यावेळी पवार म्हणाले की शक्तीपीठ महामार्गात शेती गेली तर किंमत किती येईल, त्याशिवाय नोंदणी नाही अशी भूमिका शेतकऱ्यांची. लोकप्रतिनिधी आहे, रेकनचे मूल्य मान्य नाही, शेतकऱ्यांना आजच्या बाजार भावाप्रमाणे पैसे हवे आहेत. सोलापूर कोल्हापूर असा मार्ग असताना नव्याने मार्गाची गरज काय असाही प्रश्न शेतकरी करत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची प्रचंड नाराजी असल्याचे उघड होत आहे. ही नाराजी महायुतीला परवडणार नसल्याचे आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू, त्यानंतर निर्णय घ्यावी अशी विनंती करणार असल्याचे ते म्हणाले. समृद्धी महामार्ग आणि शक्तीपीठ महामार्गामध्ये मोबदल्याचा बाबतीत तुलना होऊ शकत नाही. सांगली, कोल्हापूर, सोलापूर येथे बागायती शेतीचे प्रमाण अधिक आहे. अल्पभूधारक शेतकरी जास्त आहे. कोणत्याही प्रश्नाचं उत्तर आणि मार्ग हा चर्चेतून निघतो. शेतकऱ्यांचा विरोध आम्हाला परवडणार नाही. काही गावांनी मोजणी करून दिली आहे, काही गावांत विरोध कायम आहे. शेतकऱ्यांनीच महायुतीला निवडून दिले आहे, त्यामुळे महायुतीच्या आमदारांना देखील शेतकऱ्यांचे ऐकावे लागते. तसेच या भागातील मंत्री यांचे म्हणणे देखील विचारात घेतले जाईल, तसेही ग्वाही अजित पवार यांनी त्यावेळी दिली. तसेच यावेळी अजित पवार यांनी सतेज पाटील यांनी केलेल्या शक्तीपीठ प्रकल्पाच्या वाढणाऱ्या बजेटवर टीकेवर देखील उत्तर दिले. सतेज पाटील यांनी आंदोलन करण्याचा पूर्ण अधिकार आहे, मात्र हा विरोध कशासाठी हे त्यांना पटवून द्यावे लागेल. समृद्धी महामार्गालाही असाच विरोध झाला होता, मात्र तो नंतर मावळला. प्रकल्पाचा दर वाढवला असा आरोप करणाऱ्या सतेज पाटीलांनी कागदपत्रे सादर करावीत असे ग्वाही त्यांनी दिली. तसेच सध्या आपण काय करतोय हे दाखवण्यासाठी सतेज पाटील यांनी या मुद्द्याचा आधार घ्यावा लागत असल्याची टीका अजित पवार यांनी केली. म्हणजेच बातमी तुमच्या लक्षामध्ये आलेली असेल की जो मुद्दा आहे तो मुद्दा हा साधारण नसून हा मुद्दा खूप मोठा आहे. त्या कारणामुळे यावरती निर्णय घेण्यासाठी देखील वेळ लागणार आहे आणि विषय राहिला तो नवीन जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्ग जाणार ते तशा बातम्यांना आपण हे काही सध्या बळी पडू नका. त्या फेक बातम्या सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवल्या जात आहे, याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी असं ही विनवणी करण्यात येत आहे. तरी आपली या संपूर्ण घटनेवर नेमकी काय प्रतिक्रिया आहे ते कमेंट करून नक्की कळवा. आपण शेतकरी असल्यास आपल्याला किती मोबदला हवा आहे तेही देखील कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.